पश्चिम आशियातील युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि घसरत चाललेला रुपया यामुळे केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे। सरकारनं सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6%वरून थेट 15%पर्यंत वाढवले। त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर चांगलेच भडकण्याची शक्यता आहे। 10 ग्रॅम मागे सुमारे 27,000 रुपयांची वाढ होऊ शकते असा अंदाज सराफा उद्योगानं व्यक्त केलाय। भारत हा चीननंतर जगातला दुसरा सगळ्यात मोठा सोन्याचा ग्राहक आहे। वाढत्या सोन्याच्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर मोठा ताण निर्माण झालाय आणि त्यातच कच्च्या तेलाच्या आयात बिलात झपाट्याने वाढ होतीये। त्यामुळे अनावश्यक आयात कमी करून डॉलरची बचत करण्यासाठी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तर देशभरातील सराफा व्यापारी आणि दुकानदारांचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय। ग्राहकांना सोन्याची बिस्किटं, नाणी हे विकणार नाही। सराफा व्यावसायिकांची संघटना या संदर्भात मोठा निर्णय घेते। देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी घेतलेला हा मोठा निर्णय आहे। ग्राहकांना सोन्याची बिस्किटं आणि नाणी ही विकली जाणार नाहीयेत।